शांतच होती. भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे का? मी नाही घासत. मी घासते. नाही मी सांगते पण नाही, पण आता मी घासते. करते. नाही मी नमस्कार. आताच्या क्लिपमधून तुम्हाला कळलंच असेल की आम्हाला कोणत्या टॉपिकवर तुमच्याशी बोलायचं आहे. ताई एक वाक्य बोलली की तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे. बरोबर आहे तुमचं. म्हणजे मी तुमच्या जागी असते तर मी हाच विचार केला असता की अरे भांडी घासण्याचा ट्रॉमा कोणाला असतो. पण आपल्यासाठी जी गोष्ट क्षुल्लक असते, निव्वळ असते, आपण जी गोष्ट सहज करू शकतो ती गोष्ट एखाद्यासाठी किती सिरियस असू शकते याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. ट्रॉमा म्हणजे काय तर शरीराला, मनाला झालेली जखम जी की भरून काढणं हे किती कठीण असतं हे त्या व्यक्तीलाच ठाऊक असतं. आणि ताईच्या त्या स्टेटमेंटवरून लोक मीम्स बनवतायत, असून कमेंट्स पास करतायत. खरंच आपल्यातली माणुसकी इतकी लयाला गेली आहे का की एखाद्याचा ट्रॉमा आपल्यासाठी मीम मटेरियल बनतंय. आपली ताई स्ट्रॉंग आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिचे काहीच वीक पॉइंट्स नाहीत असं आपण ग्राह्य नाही धरू शकत. आणि मुळात भांडी घासणं हा वीक पॉईंट नाहीच आहे तिचा. तिची अंग मेहनत काय आहे, ती काय कष्ट करते हे तिने वेळोवेळी दाखवलंय स्टोरीमधून, पोस्टमधून. ती ह्या बाबतीत पूर्णपणे बाबांवर गेली आहे. म्हणजे मोठमोठ्या पोत्या उचलणं असो, नाहीतर आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या पेट्या, तिने खूप कष्ट केलेत आयुष्यात. त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की एवढी कष्ट करणारी मुलगी तिच्यासाठी भांडी घासणं ही किती क्षुल्लक गोष्ट असू शकते. आता ती बिग बॉसच्या घरात आहे, तिथे एकटी आहे, आता सुरुवात झाली आहे, तर कुठेतरी तिला काही गोष्टी ट्रिगर होऊ शकतात ज्या की तिला झाल्या असतील, त्यामुळे ती बोलली असेल. मग अशावेळी त्यामागची कारणं, भीती, त्यामागचं गांभीर्य काय असेल ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि ती असंही नाही म्हणाली की तिला भांडी घासायचीच नाहीये, ती म्हणाली की तिला तिच्या वीक पॉइंटवर वर्क करायचंय. ताई जे आयुष्य जगली आहे ना, ताईने जो प्रवास खडतर केलाय त्या पूर्ण प्रवासात आम्ही होतो तिच्यासोबत. आम्ही ते आयुष्य तिच्यासोबत जगलोय. त्यामुळे अशा वेळी जेव्हा तिला ट्रोल केलं जातं, तिला बोललं जातं, तेव्हा बहिणी म्हणून आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. तेव्हा पार्श्वभूमी माहीत नसताना कमेंट करणं किंवा मीम बनवणं हे कितपत योग्य आहे हे आपल्यालाच ठरवलं पाहिजे. आम्हा दोघींना जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा ताई आमच्या पाठीशी ठामपणे उभी होती. आता ताई बिग बॉसमध्ये आहे, त्यामुळे तिला बाहेर काय चाललंय याची कल्पना नाहीये, तर तिच्या पाठीशी कुठेतरी आम्हाला ठामपणे आता उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळे ताईला ट्रोल करण्याऐवजी आपण सगळ्यांनी मिळून तिला तिच्या या बिग बॉसच्या जर्नीमध्ये सपोर्ट करूया. लहान तोंडी मोठा घास कुठे आम्ही घेतला असेल तर क्षमा असा. धन्यवाद.